आज मेरी सुबह नई है, आज मेरी एनर्जी हाई है। मैं रेडी हूँ, मैं ओपन हूँ, मेरी लाइफ अब डिवाइन है। मेरी रिच लाइफ शुरू हो चुकी है, मेरी रिच लाइफ शुरू हो चुकी है, मेरी रिच लाइफ शुरू हो चुकी है। मेरे जीवन में उजाला है, मेरे दिल में विश्वास है, मेरे कदमों में कमाल है, मेरी वाइब में प्रकाश है। मैं वर्दी हूँ, मैं रेडी हूँ, मैं रिसीव करना जानता हूँ। जो मेरे लिए बना है उसे प्यार से पहचानता हूँ। मेरी सोच रिच हो रही है, मेरी फीलिंग रिच हो रही है, मेरी दुनिया धीरे धीरे लग्जरी से भर रही है। जो सपना कल दूर था आज मेरे पास आ रहा है, जो दिल ने प्यार से चाहा वो मुझ तक आ रहा है। मैं शांत हूँ, मैं पूरा हूँ, मैं भरोसे में खड़ा हूँ। मेरी रिच एनर्जी से मैं खुद से जुड़ा हूँ। Here we go, here we go, here we go. मेरी रिच लाइफ शुरू हो चुकी है, मेरी रिच लाइफ शुरू हो चुकी है, मैं रिसीव कर रहा हूँ। मेरी रिच लाइफ शुरू हो चुकी है, मेरी रिच लाइफ शुरू हो चुकी है, मैं आभारी हूँ। रिच लाइफ, मेरी रिच लाइफ, लग्जरी लग्जरी, मेरी लग्जरी लाइफ, रिच लाइफ शुरू हो चुकी है। मिल गया मेरा अबंडेंस, मिल गया आ गया मेरा गोल्डन टाइम आ गया। I receive it, thank you universe। Rich life शुरू हो। मेरे choices प्रीमियम है, मेरा हर दिन रॉयल है, मेरी बातों में कॉन्फिडेंस, मेरी वाइब में ग्लो है। मैं जहाँ भी जाता हूँ अच्छे लोग मिलते हैं, नए मौके मेरे लिए आसानी से खुलते हैं। मेरी मेहनत रंग ला रही है, मेरी किस्मत मुस्कुरा रही है, मेरी फेथ की रोशनी हर राह दिखा रही है। धन मेरे पास आता है, प्यार से टिक जाता है, मैं पैसे को सम्मान देता हूँ, पैसा ब्लेसिंग बन जाता है। मैं महंगा नहीं वैल्यूबल हूँ, मैं छोटा नहीं पावरफुल हूँ, मैं मांग नहीं रहा लाइफ से, मैं रिसीव कर रहा हूँ। मेरी सोच बदल चुकी है, मेरी राह Rich life, luxury, luxury, धन्यवाद, धन्यवाद। आज मेरी
आज तुम्ही इथे आलात ह्याचा अर्थ तुमच्या आत कुठेतरी एक आवाज येतो. माझं आयुष्य ह्यापेक्षा जास्त चांगलं असू शकतं. आणि तो आवाज खरा आहे मित्रांनो. आज त्या आवाजाला आपण ऐकणार आहोत. पहिलं मला जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही सगळे कुठून जॉइन झाले आहात? कोणत्या शहरातून हा वेबिनार अटेंड करत आहात? तर पहिलं काम करा, चॅटमध्ये लिहा, तुम्ही कुठून जॉइन आहात? तुमची सिटी सांगा, शहर सांगा, कोणत्या गावातून? कोल्हापूर, नाशिक, मुंबई, परभणी, मंगळवेढा, बुलढाणा, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद. खूप छान, खूप छान. अरे वाह! खूप छान. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोण्यातून, प्रत्येक गावातून लोक आपल्यासाठी जुळलेले आहेत. आता एक काम करा. चॅटमध्ये लिहा एक, जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आहे तर. आयुष्य बदलायचं आहे तर. आणि 2 लिहा, जर तुम्हाला वाटतंय तुमचं आयुष्य सगळं परफेक्ट चाललंय, सगळं योग्य चाललंय, तुम्ही आनंदी आहात. चॅटमध्ये सगळे एक लिहितात. पाहिलं, एकही जण 2 लिहीत नाही. कारण सगळ्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचा आहे. आयुष्यात काहीतरी त्यांना हवं आहे. चेंज हवा आहे. हो मित्रांनो, आजचा वेबिनार तुमच्यासाठीच आहे. चला, हा वेबिनार सुरू करूया. आज मी एक स्टेटमेंट बोलणार आहे. कदाचित तुमच्यापैकी अनेक जण माझ्याशी डिसएग्री करतील. मनी कॅन बाय हॅपीनेस. हो, पैसा आनंद विकत घेऊ शकतो मित्रांनो. पैसा तुमच्यासाठी प्रेम विकत घेऊ शकत नाही, पण तुमच्या आई-वडिलांसाठी सर्वोत्तम उपचार नक्कीच करून देऊ शकतो. पैसा खरी मैत्री विकत घेऊन देऊ शकत नाही मित्रांनो, पण कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवायचं स्वातंत्र्य नक्की देऊ शकतो. पैसा नातेसंबंध विकत घेऊ शकत नाही मित्रांनो, पण आर्थिक तणावामुळे जे काही अनेक भांडणं होतात, ते कमी करू शकतो मित्रांनो. पैसा यश विकत घेऊन देऊ शकत नाही, पण शिक्षण, कौशल्य, मेंटरशिप आणि संधी मिळून नक्की देऊ शकतो. पैसा आरोग्य विकत घेऊ शकत नाही मित्रांनो, पण सर्वोत्तम डॉक्टर, योग्य उपचार, चांगलं अन्न आणि निरोगी जीवनशैली निवडायची क्षमता नक्कीच देतो. जेव्हा आपण आपलं आरोग्य, नाती, करिअर आणि आर्थिक सुरक्षता एकत्र आणतो, तेव्हा मन शांत झालं असं वाटतं. अनेक लोक त्याला आनंदी जीवन म्हणतात. पण एक प्रश्न आहे, जर पैसा इतका महत्त्वाचा असेल, तर काही लोक सातत्याने प्रगती करतात आणि काही लोक आयुष्यभर फक्त संघर्षच करतात. म्हणूनच पैसा हे अंतिम ध्येय नाही मित्रांनो, पण तो एक शक्तिशाली साधन आहे. पण आजचा वेबिनार फक्त पैसे कमवण्याबाबत नाही मित्रांनो. हा वेबिनार आहे अशा सिस्टम बद्दल जो तुमचा हेल्थ बदलू शकतो. स्ट्रेस कमी करून, मन शांत करून तुमच्या चांगल्या सवयी निर्माण करू शकतो. जो तुमचे रिलेशनशिप सुधारू शकते. कारण तुमचे विचार बदलले की संवाद बदलतो. आणि संवाद बदलला की नातेसंबंध बदलतात. हा वेबिनार तुमचं करिअर किंवा बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि कृती वाढवून तुम्हाला बिझनेसमध्ये पुढे घेऊ शकतो. आणि हा वेबिनार तुमची मनी सायकॉलॉजी नक्कीच बदलू शकतो. जेणेकरून तुम्ही पैशाकडे भीतीने नाही, तर संधीने पाहायला शिकाल. या सगळ्याचा पाया एकच मित्रांनो, तुमची मनस्थिती म्हणजे तुमचं माइंडसेट. मनस्थिती बदलेल तरच परिस्थिती बदलेल मित्रांनो. मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील असा प्रवास सांगणार आहे, जो कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. सर्वात आधी, मी कोण आहे? हू एम आय? ते जाणून घ्या. माझं नाव डॉक्टर विशाल सोनवणे. आज तुम्ही मला सायकॉलॉजिस्ट, हिप्नोथेरपिस्ट आणि एक माइंड कोच म्हणून पाहता. पण माझी सुरुवात तिथून झाली नव्हती. मी जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करत होतो, काउन्सिलिंग सेंटरमध्ये प्रॅक्टिस करत होतो, दररोज वेगवेगळे पेशंट लोकं भेटायला यायचे. कोणाला अँक्झायटी असायचं, कोणाला डिप्रेशन, कोणाचे रिलेशनशिप तुटलेले, तर कोणाचं करिअर अडकलेलं. कोणाकडे पैसा होता पण शांतता नव्हती आणि कोणाकडे शांतता होती पण पैसा नव्हता. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली मित्रांनो, समस्या वेगवेगळ्या होत्या, पण मूळ कारण अनेकदा सारखंच होतं. ते म्हणजे माइंड प्रोग्रामिंग, माइंडसेट. मी स्वतःला विचारायला सुरुवात केली मित्रांनो, एक व्यक्तीचं आयुष्य बदलतं आणि दुसऱ्याचं बदलत नाही. 2 लोकं सारखीच मेहनत करतात, तरी एक यशस्वी होतो आणि दुसरा संघर्षच करत राहतो. या प्रश्नाचं उत्तर शोधताना मी सायकॉलॉजीचा खोल अभ्यास सुरू केला. हिप्नोसिस शिकलो, सबकॉन्शियस माइंड समजून घेतलं
व्हिज्युअलायझेशन, गोल सेटिंग, ह्युमन बिहेवियर आणि त्याच काळात मला द सिक्रेट नावाचं पुस्तक भेटलं. पहिल्यांदाच मला मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि माइंड पॉवरची ओळख झाली. पण मित्रांनो, हे मी टेक्निक माझ्या क्लायंटवर वापरण्याआधी मी स्वतःवर वापरायला सुरुवात केली. मी स्वतःचे विचार बदलले, माझ्या भीतींवर काम सुरू केलं, डेली व्हिज्युअलायझेशन सुरू केलं, सेल्फ हिप्नोसिसचा सराव केला, गोल्स लिहायला सुरुवात केली, ॲक्शन प्लॅन बनवला. दररोज स्वतःला इम्प्रूव्ह करायला लागलो मित्रांनो. अँड माय लाईफ स्टार्टेड चेंजिंग. हळूहळू माझं काम लोक ओळखायला लागले. माझे वर्कशॉप सुरू झाले, माझे सेमिनार सुरू झाले. पीपल स्टार्टेड रेफरिंग अदर्स. मला अवॉर्ड्स मिळू लागले, रिकग्नेशन मिळायला लागलं, मीडियामध्ये नाव यायला लागलं आणि इन्कम वाढायला लागलं. आज मी या व्यवसायातून महिन्याचे 10 ते 15 लाख रुपये रेव्हेन्यू निर्माण करतो मित्रांनो. हा प्रवास एका रात्रीत झाला नाही. तो अनेक रात्रीचा, अनेक वर्षांचा सरावाचा आणि सातत्यपूर्ण कामाचा परिणाम आहे मित्रांनो. एक गोष्ट मी कधीच विसरणार नाही. जेव्हा माझ्या आयुष्यात आर्थिक संघर्ष होता, तेव्हा छोटासा खर्च तुला विचार करून करावा लागायचा. मोठी स्वप्न होती, पण स्वतःवर पूर्ण विश्वास नव्हता. एक दिवस मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला, जर रोज मी इतरांचं आयुष्य बदलायचा प्रयत्न करतोय, तर माझं आयुष्य बदलण्यासाठी मी स्वतः काय करतोय? त्या दिवशी मी ठरवलं, मी परिस्थिती बदलायची वाट पाहणार नाही. मी स्वतःला बदलणार आणि तिथूनच माझा खरा प्रवास सुरू झाला. गेल्या 7 वर्षापासून मी हजारो लोकांना माइंडसेट, हिप्नोसिस आणि पर्सनल डेव्हलपमेंट शिकवलं आहे. आतापर्यंत 7,500 पेक्षा लोकांनी माझा वर्कशॉप, ट्रेनिंग आणि प्रोग्राममध्ये सहभाग घेतला आहे मित्रांनो. अनेकांनी सांगितलं त्यांचा आत्मविश्वास वाढलाय, कुणाचं स्ट्रेस कमी झाले, आयुष्य सुधारलंय, करिअरमध्ये चांगले निर्णय घेतलेत, रिलेशनशिपमध्ये संवाद सुधारलेत, नातेसंबंध सुधारलेत, नवीन सवयी तयार झाल्या. प्रत्येकाचा प्रवास वेगळा होता मित्रांनो, पण गोष्ट एक समान होती, त्यांची स्वतःवर काम करायची निर्णय क्षमता. मित्रांनो, मी तुम्हाला करोडपती बनवायचं प्रॉमिस करणार नाही. मी असंही म्हणणार नाही की तुम्ही एका रात्रीत तुमचं आयुष्य बदलू शकता. पण मी तुम्हाला तेच फ्रेमवर्क शिकवेन, ज्याने मला स्वतःला बदलायला मदत केली, ज्याने माझे विचार बदलायला दिशा दिली, ज्याने मला अधिक आत्मविश्वासाने जगायला शिकवलं आणि त्याचा उपयोग करून मी हजारो लोकांसोबत काम सुरू केलं. जर हा प्रवास माझ्यासाठी शक्य झाला आहे, तर तुमच्यासाठीही बदलायची सुरुवात होऊ शकते. कारण मनस्थिती बदलेल तरच परिस्थिती बदलेल मित्रांनो. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. मी हे तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी दाखवत नाही. मी हे तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी दाखवणार आहे. कारण मी सुद्धा एकेकाळी तुमच्यासारखाच होतो. मोठी स्वप्न होते, पण खिशात पैसे नव्हते. मेहनत होती, पण योग्य दिशा नव्हती. कॉन्फिडन्स होता, पण योग्य सिस्टम नव्हती. आणि आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे, ते एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका व्हिडिओमध्ये झालेलं नाही. ही अनेक वर्षाची लर्निंग, माइंड प्रोग्रामिंग आणि स्किल्स, ॲक्शन, कन्सिस्टन्सीची कमाल आहे मित्रांनो. आता मी तुमच्या समोर एक माझ्या इन्कमचा छोटासा प्रूफ शेअर करतो. एक सेकंड. स्क्रीनवर तुम्हाला माझा पेमेंट डॅशबोर्ड दिसत असेल. एक मिनिट, माझं नाव झूम करतो. माझं नाव दिसत आहे. आपण एका कुठल्या महिन्याची पेमेंट बघूया. ट्रान्झॅक्शन बघू. हे पहा मित्रांनो, महिन्यामध्ये बिझनेस करून मी अराउंड 13 to 14 lakhs रुपीज सहजपणे रेव्हेन्यू जनरेट करत आहे. हे मी तुम्हाला पैसे दाखवण्यासाठी दाखवत नाही, तर एक गोष्ट सिद्ध करण्यासाठी दाखवत आहे. जर एक सामान्य मध्यमवर्गीय मुलगा योग्य मार्गदर्शन, योग्य स्किल्स आणि सातत्यपूर्ण कोण ॲक्शन घेऊन काम करू शकतो, तर कोणताही माणूस स्वतःचं आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतो. प्रत्येकाचा परिणाम वेगळा असेल मित्रांनो, पण योग्य दिशा आणि योग्य सिस्टम असणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही माझा पेमेंट डॅशबोर्ड पाहिला. त्या डॅशबोर्ड मागे फक्त पैसे नव्हते मित्रांनो. त्यामागे होती एक एनर्जी आणि त्या एनर्जीला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर या एनर्जीला समजून घेतलं, तर तुम्ही हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या चारही गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो.
सगळ्यात आधी एक प्रश्न, एनर्जी म्हणजे नक्की काय? आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण त्या असतात. जसं की तुमच्या हातात मोबाईल आहे. त्या मोबाईलवरून तुम्ही कुणाशी कसं बोलता? हवेतून? तुम्हाला वायफाय दिसतो का मित्रांनो? तुम्हाला ब्लूटूथ दिसतं का? मोबाईल नेटवर्क दिसतं का? नाही ना? पण ते आहे ना? हो आहे. कारण त्याचा अनुभव तुम्ही दररोज घेत आहात. तसंच पूर्वीच्या काळात रेडिओ होता. एकाच हवेत हजारो रेडिओ स्टेशन होते. पण जेव्हा तुमचा रेडिओ ज्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून कराल, फक्त तेच चॅनल ऐकू येत होतं. हवेमध्ये आधीपासूनच हजारो चॅनल होते ना. रेडिओने फक्त योग्य फ्रिक्वेन्सी निवडली. आता हा विचार आपल्या आयुष्यावर लागू करूया. बिकॉज युअर माइंड इज लाइक अ रेडिओ. आपलं मन सुद्धा एका रेडिओसारखंच काम करतं. तुम्ही ज्या गोष्टीवर सतत लक्ष देतात, त्याच गोष्टी जास्त दिसायला लागतात. तर दिवसभर मी नाही करू शकत, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, असे विचार करत असतील, तर तुमचं लक्ष संधीपेक्षा जास्त अडचणीकडे जाईल. पण तुम्ही स्वतःला विचारायला सुरुवात केली, आज मी काय शिकू शकतो? आज कोणती नवीन संधी आहे? आज मी एक पाऊल पुढे कसं जाईन? तर तुमचं लक्ष सकारात्मक वेगवेगळ्या गोष्टीकडे वळू लागेल. समजा 2 लोक एकाच शहरात राहतात, एकाच देशात, एकाच इकॉनॉमीमध्ये, पण प्रत्येक ठिकाणी एकाला अपॉर्च्युनिटी दिसते आणि दुसऱ्याला प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम दिसतात. का? कारण आहे, सिच्युएशन सारखीच आहे, पण माइंड प्रोग्रामिंग माइंडसेट वेगळा असतं मित्रांनो. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. जर तुमच्या आयुष्यात पैसा टिकत नसेल, रिलेशनशिपमध्ये वारंवार तेच प्रॉब्लेम येत असतील, करिअरमध्ये मेहनत करूनही रिझल्ट मिळत नसेल, हेल्थ सुधारायची इच्छा असूनही सवयी बदलत नसतील, तर खरं कारण काय आहे? तर खरं कारण तुमचं नशीब आहे, तुमची परिस्थिती आहे, लोक आहे, सरकार आहे, की तुमचं मन? आता मी जे सांगणार आहे मित्रांनो, ते ऐकून कदाचित काही लोकांना धक्का बसेल किंवा त्यांच्यासाठी नवीन गोष्ट असेल. तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या बाहेर नसतात. त्या तुमच्या विचारांच्या पद्धतीत आणि सवयीमध्ये असतात. सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्स आपल्याला सांगतात, की आपल्या अनेक दिवसभराच्या सवयी, भावनिक प्रतिक्रिया, निर्णय हे आपोआप झालेले त्या पॅटर्नवर चालत नाही. तर काही लोक वारंवार त्याच चुका करतात, त्याच प्रकारे निर्णय घेतात आणि पुन्हा पुन्हा त्याच परिणामाला समोर जातात. मित्रांनो, समजा लहान मूल जन्माला येतं, त्याला पैसा म्हणजे काय माहित असतं का? यश म्हणजे काय? भीती म्हणजे काय? हे काहीच माहित नसतं. पण 0 ते 7 वर्षापर्यंतच्या त्या वर्षादरम्यान मूल जगाकडे जसं बघतं, पाहतं, तसं त्या वयात प्रत्येक गोष्ट विचार करून स्वीकारत नाही. ते डायरेक्टली रेकॉर्ड करतं. तर ते डायरेक्टली आपल्या आत्मसात करतं. जसं की आई-बाबा, आजी-आजोबा, शिक्षक, नातेवाईक, समाज, टीव्ही जे वारंवार ऐकतो, तेच आपल्या आत खोलवर बसत जातं आणि हळू तेच आपल्या आयुष्याची माइंड प्रोग्रामिंग बनते. तेच आपलं माइंडसेट बनतं. किती जणांच्या घरात लहानपणी तुम्ही ऐकलं असेल, मोठी स्वप्न पाहू नको. जे मिळेल ती नोकरी पकड. लोकं काय म्हणतील? आपण मध्यमवर्गीय आहोत, एवढंच पुरे आहे. मग जेव्हा मोठेपणी स्वप्न मोठं असलं तरी पाऊल छोटंच पडतं मित्रांनो. कारण लहानपणापासून आपण हेच ऐकत आलो आहे. पैसा झाडावर उगवत नाही. आपल्यासारख्या लोकांच्या नशिबात श्रीमंती नसते. बिझनेस म्हणजे खूप रिस्क आहे. इन्व्हेस्ट करू नको, पैसे बुडतील. सगळ्यात धोकादायक प्रोग्रामिंग कोणती माहिती आहे का मित्रांनो? जी, जी तुम्ही स्वतःबद्दल मानायला लागता. तुझ्याच्यानी होणार नाही. तू लकी नाहीस. तू काही कामाचा नाही. तुझ्या भावाकडे बघ. 100 वेळा अशा गोष्टी ऐकता, तर एक दिवस तुम्ही स्वतःला म्हणायला लागता, खरंच माझ्याच्याने होणार नाही. समजा 5 वर्षाचा मुलगा चित्र काढत असतो आणि वडील म्हणतील, की "काय बेकार चित्र काढले, काय कचरा काढलाय." दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चित्र काढतो. वडील म्हणतात तेच, "तुला काढता येत नाही, काढत जाऊ नको, तुला जमत नाही."
असं वर्षानुवर्ष झालं. मोठेपणी तो म्हणतो, तर मानायला लागतो, की मी क्रिएटिव्ह नाही. मला काहीच करता येत नाही. माझ्यात कोणतीच कला नाही. त्याला कोणी आयक्यू टेस्ट केली होती का मित्रांनो? नाही. पण त्याची प्रोग्रामिंग तशी झाली होती. समजा एक मुलगा म्हणतो, की मला बिझनेस करायचा आहे. तर घरातून उत्तर काय येतं? बिझनेसमध्ये सगळे बुडतात. नोकरी कर. 10 वर्षांनी जर समजा त्याकडे नोकरीची बिझनेसची अपॉर्च्युनिटी आली, तर तो बिझनेस करत नाही. का? त्याला बिझनेस येत नाही म्हणून नाही. त्याच्या मनात आधीच निगेटिव्ह निकाल लागलेला असतो. मित्रांनो, तुम्ही कोणत्या घरात जन्माला आलात, ती तुमची निवड नव्हती. तुम्हाला काय शिकवलं गेलं, तीही तुमची निवड नव्हती. पण आज तुम्ही पुढे काय शिकणार आहे, तुम्ही कोणते विचार स्वीकारणार आहे आणि स्वतःला कसं घडवणार आहे, ही निवड मात्र पूर्णपणे तुमची आहे मित्रांनो. प्रोग्रामिंग तुमची चूक नाही, कारण तुम्ही ते निवडलीच नव्हती. पण रिप्रोग्रामिंग ही तुमची जबाबदारी आहे. कारण जर आज तुम्ही त्याच विचारामध्ये, त्याच भीतीमध्ये, त्याच मर्यादामध्ये जगायचं ठरवलं आहे, पुढील 10 ते 15 वर्ष आज सारखी जाऊ शकतात मित्रांनो. पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. हे प्रोग्रामिंग कायमचं नसतं. हे बदलता येतं. नवीन विचार सुरू करता येतात, नवीन सवयी तयार करता येतात, नवीन आयुष्य घडवता येतं मित्रांनो. मित्रांनो, लोक मला नेहमी एक प्रश्न विचारतात, सर, युनिव्हर्स म्हणजे नक्की काय असतं? युनिव्हर्स म्हणजे फक्त आकाशातील तारे आहेत का? का काहीतरी अजून मोठं आहे? मित्रांनो, तुम्ही ओम शांती ओम मूव्ही पाहिला आहे का? त्या मूव्ही मधला प्रसिद्ध डायलॉग ऐकला असेल. कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. हा डायलॉग आपण सगळ्यांनी ऐकला. पण खरंच कायनात काम करते का? की आपण बदललो म्हणून आयुष्य बदलायला लागतं. युनिव्हर्स म्हणजे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संधी, प्रत्येक अनुभव, प्रत्येक नातं, प्रत्येक निर्णय आणि सगळ्यांशी असलेलं तुमचं कनेक्शन. अहम ब्रह्मास्मी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक महान वाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी. याचा एकच अर्थ घेतला जातो मित्रांनो. माझ्यातही दिव्य शक्ती आहे. हो, मीच ब्रह्म आहे. याचा अर्थ मी कुंकुमत नाही. मी असहाय्य नाही. माझ्याकडे निवड करण्याची क्षमता आहे. मी स्वतःमध्ये बदल घडवू शकतो. मित्रांनो, समजा एक बीज, एक सीड जमिनीत पेरलं, तर ते लगेच झाड होतं का? नाही. त्याला योग्य माती, योग्य पाणी, योग्य सूर्यप्रकाश आणि योग्य वेळ लागतो. तसेच तुमचं स्वप्न सुद्धा आहे मित्रांनो. जेव्हा द सिक्रेट बुक मी वाचलं, तेव्हा मला एक गोष्ट समजली मित्रांनो. लोकांना वाटतं मॅनिफेस्टेशन म्हणजे बस डोळे बंद करा, विश मागा आणि सगळं मिळेल. नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे विजन, बिलीफ, इमोशन, डेली ॲक्शन आणि कन्सिस्टंट राहून केलं तर त्याचा रिझल्ट येतो म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन. मित्रांनो, अजून एक फेमस मूव्ही पाहिलाय का? आमिर खानचा थ्री इडियट मूव्ही. थ्री इडियट मूव्हीमध्ये एक डायलॉग आहे. काबिल बनो, कामयाबी झक मार के पीछे आ जाएगी. याचा अर्थ फक्त इच्छा नाही, स्वतःला तयार करा. जेव्हा तुमची मनस्थिती बदलेल, तुमचा आवाज बदलतो, तुमचा आत्मविश्वास बदलतो, तुमचे निर्णय बदलतात, तुमचा सवयी बदलतात. तुम्ही नवीन लोकांना भेटता, नवीन कौशल्य शिकता, नवीन संधी स्वीकारता आणि हळूहळू तुम्हाला वाटायला लागतं, माझं आयुष्य बदलत आहे. मित्रांनो, समजा तुम्हाला आज ठरवलं की तुम्हाला लाल कलरची कार घ्यायची आहे, लाल रंगाची कार घ्यायची आहे. तर अचानक रस्त्यावर लाल कलरची कार जास्त दिसायला लागतात. त्या आधी नव्हत्या का? होत्या. पण आता तुमचं लक्ष बदललं आहे. राइट? आता तुम्ही जास्त लक्षाने त्या कारकडे पाहत आहात. तुम्हाला सगळीकडे लाल रंगच दिसत आहे. रेडिओवर शेकडो चॅनल असतात, पण तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून कराल, फक्त तोच आवाज ऐकू येतो. माइंड सुद्धा असंच काम करतं मित्रांनो. म्हणून युनिव्हर्स म्हणजे मॅजिक नाही. युनिव्हर्स म्हणजे पॉसिबिलिटीज. मॅनिफेस्टेशन म्हणजे विश नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे डायरेक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त अट्रॅक्शन नाही, अटेन्शन प्लस ॲक्शन. मित्रांनो, इथेच बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं मॅनिफेस्टेशन म्हणजे डोळे बंद करा आणि इच्छा करा आणि युनिव्हर्स तुमच्या घरात
पैसे पाठवेल. खरं वास्तव, खरं रिॲलिटी यापेक्षा खूप वेगळी आहे मित्रांनो. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन म्हणजे आकाशातून पैसे पडणे नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वतःला एवढं सक्षम बनवणे, की युनिव्हर्स जेव्हा संधी पाठवतो, तेव्हा त्या संधीला पकडायची क्षमता तुमच्यात असायला पाहिजे. सर्वात आधी तुम्हाला रिसीव्हर बनावं लागेल. रिसीव्हर म्हणजे काय? जर एखादा मोबाईल टॉवरकडून सिग्नल तेव्हाच पकडतो, जेव्हा त्याच्यात नेटवर्क रिसीव्ह करायची क्षमता असते. तसंच युनिव्हर्स सतत संधी, कल्पना, योग्य माणसं, योग्य वेळ आणि योग्य वातावरण आपल्या आसपास निर्माण करत असतो. पण जर आपण तयार नसलो, तर त्या संधीला आपल्या समोरून निघून जाताना पाहतो. समजा तुम्ही म्हणता मला 10 कोटी रुपये कमवायचे आहेत. तर आता स्वतःला एक प्रश्न विचारा. उद्या सकाळी उठल्यावर तुमच्या घराच्या छतावर 10 कोटीची बॅग पडणार आहे का? नाही. कारण पैसा असं पडत नाही मित्रांनो. 10 कोटी कमवण्यासाठी 10 कोटीची व्हॅल्यू निर्माण करायला लागते. तुमच्याकडे तितकी स्किल्स असावी लागते, तितकं नॉलेज असावं लागतं, तितकी लीडरशिप असावी लागते आणि तितका मोठा विचार, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस असावी लागते. ज्यासाठी लोकं आनंदाने पैसे देतील. डॉक्टर लाखो रुपये कमवतो, कारण त्याने अनेक वर्ष शिक्षण घेतलं, कौशल्य विकसित केलं आणि लोकांच्या समस्या सोडवण्याची क्षमता निर्माण केली. एक यशस्वी वकील, उद्योगपती, अभिनेता, खेळाडू किंवा उद्योजक करोडो रुपये का कमवतो? कारण त्याने स्वतःला त्या स्तराचा रिसीव्हर बनवला आहे. त्याने स्वतःची किंमत वाढवली, त्याने त्याची व्हॅल्यू वाढवली आणि आज जग नेहमी व्हॅल्यूला पैसे देतं. जग नेहमी व्हॅल्यूलाच पैसे देतं मित्रांनो. कल्पना करा, जर एखाद्या पहिलीच्या विद्यार्थ्याला अचानक 10वी-12वीचा किंवा IITचा पेपर दिला, तर तो सोडवू शकेल का? नाही. कारण त्याची बुद्धिमत्ता नाही म्हणून नाही, तर तो अजून त्या स्तरासाठी तयारच झालेला नाहीये. त्याचप्रमाणे लोक म्हणतात, मला मोठं यश हवंय, मोठे पैसे हवेत, पण स्वतःला कधी विचारतच नाही, मी त्या यशासाठी तयार आहे का? माझ्याकडे त्या स्तराची क्षमता आहे का? युनिव्हर्स तुमच्या इच्छापेक्षा तुमच्या जास्त तयारीला प्रतिसाद देतो. युनिव्हर्स तुमच्या इच्छापेक्षा तुमच्या तयारीला जास्त रिस्पॉन्स देतो मित्रांनो. मॅनिफेस्टेशन तुम्हाला थेट पैसा देत नाही मित्रांनो. मॅनिफेस्टेशन तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतं. योग्य लोक भेटून देतं. योग्य कल्पना सुचवतं. योग्य माणसांकडे घेऊन जातं. योग्य संधीकडे घेऊन जातं. एखादं पुस्तक तुमच्या हातात आणतं. एखादं मेंटर भेटतो. एखादा सेमिनारमध्ये बसता. एखादा बिझनेस पार्टनर मिळून देतो. कधी-कधी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी समोर आणतो. कधी तुमच्या आयुष्यात असा अनुभव देतो, जे तुम्हाला अधिक मजबूत बनवू शकतो. पण प्रत्येक संधीला हो म्हणण्यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे मित्रांनो. मित्रांनो, बी पेरलं की दुसऱ्या दिवशी झाड येतं असं नाही. त्याआधी माती तयार करावी लागते. पाणी द्यावं लागतं, सूर्यप्रकाश मिळावा लागतो, काळजी घ्यावी लागते. तेव्हाच ते बीज मोठं वृक्ष बनतं. तसंच तुमची स्वप्न आहेत मित्रांनो. आधी स्वतःला तयार करा, स्किल शिका, कम्युनिकेशन वाढवा, नेटवर्क वाढवा, रोज ॲक्शन घ्या, स्वतःची व्हॅल्यू वाढवा आणि मग बघा लोकं म्हणतील तुझं नशीब जोरावर आहे. पण तुम्हाला माहिती आहे, की हे नशीब नव्हतं, ही तुमची तयारी होती. म्हणून आजपासून फक्त युनिव्हर्सकडे मागणं बंद करा. स्वतःला विचारा, मी आज असा कोणता माणूस बनू शकतो, जो यशाचा रिसीव्हर बनेल? कारण जेव्हा तुमची पात्रता वाढते, तेव्हा संधी वाढतात. संधी वाढल्या की ॲक्शन वाढतो आणि ॲक्शन वाढले रिझल्ट बदलतात. आणि तेव्हा लोकं म्हणतात, मॅनिफेस्टेशन काम केलं. पण खरं सांगायचं तर मॅनिफेस्टेशनने तुम्हाला पैसे दिले नाहीत. मॅनिफेस्टेशनने तुम्हाला त्या पैशासाठी योग्य माणूस बनवलं मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्ही रोज भीतीवर फोकस केला, तर तुम्हाला भीती वाढेल. रोज संधीवर फोकस केला, तर संधी दिसेल आणि जेव्हा थॉट, इमोशन, ॲक्शन आणि कन्सिस्टंट हे सगळं एका दिशेने काम करू लागतं, तेव्हा लोकं म्हणतात, कायनात माझ्या बाजूने काम करायला लागली. आणि मी म्हणतो, नाही. तुमची मनस्थिती बदलली, म्हणून तुमची परिस्थिती बदलायला सुरुवात झाली मित्रांनो. आता प्रश्न एकच आहे. ही फ्रिक्वेन्सी बदलायची कशी? सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग कसं करायचं? माइंडला सक्सेस, हेल्थ, लव्ह आणि अबंडन्सकडे ट्यून कसं करायचं? मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो.
जर तुमचं उत्तर हो असेल तर चॅटमध्ये लिहा हो. तुम्ही खूप मेहनत करता, पण परिणाम मिळत नाही. चॅटमध्ये सगळे हो, हो, हो लिहितात. तेच ना, मला माहीत आहे. तुमची चूक नाही, हे तुमच्या प्रोग्रामिंगची आहे. पैसा येतो, पण टिकत नाही. मोठ्या प्रमाणात सगळे हो लिहायला लागलेत. सॅलरी येते, बोनस येतो, पण महिन्याच्या शेवटी खिसा रिकामाच राहतो मित्रांनो. हे सगळं फेमिलिअर वाटते ना तुम्हाला? डोकं शांत राहत नाही, ओव्हर थिंकिंग होते, एन्झायटी, रात्रीची झोप लागत नाही, कोणी समजून घेत नाही, रिलेशनशिपमध्ये पीस नाही. गोल सेट करतो, पण अचीव्ह होत नाही. मोटिव्हेशन येतं आणि जातं. खूप वाचलं, खूप ऐकलं, खूप बदल घडवण्याचा प्रयत्न केला, जुने पॅटर्न तुटत नाही. मित्रांनो, हे सगळं तुम्हाला ऐकताना असं वाटत असेल, हे माझ्याबद्दल बोलतायत का? हो, मी तुमच्याबद्दलच बोलतोय. कारण मी स्वतः इथूनच गेलेलो आहे. मित्रांनो, आता आपण बाहेरच्या एनर्जीबद्दल बोललो. आता आपल्या शरीराकडे पाहूया. आपल्या शरीरात सुद्धा एक एनर्जी असते. आपलं शरीर सुद्धा एक सतत रिस्पॉन्स देत असतं. युअर बॉडी रिस्पॉन्ड्स टू युअर माइंड. एक प्रश्न विचारतो तुम्हाला मित्रांनो. तुम्हाला कधी अशी बातमी आली आहे का? ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. त्या एका वाक्याने हृदयाची धडधड वाढते. हात थरथरायला लागतो, घाम यायला लागतो, पोटात गोळा येतो. बातमी ऐकली, वाचली आणि शरीरामध्ये बदल घडायला चालू झाला. कारण मनाने अर्थ लावला आणि शरीराने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली मित्रांनो. समजा उद्या तुमचा इंटरव्ह्यू आहे. आज रात्री तुम्हाला झोप लागत नाही. हात थंड पडतात, भूक लागत नाही. इंटरव्ह्यू अजून झालाच नाही मित्रांनो. पण शरीर आधीच प्रतिक्रिया, रिस्पॉन्स द्यायला सुरुवात होतं. तर मग असं कधी झालंय का? तुमच्या आवडत्या व्यक्तीचा फोन आला आणि चेहऱ्यावर आपोआप एक हलकीशी स्माईल आली किंवा जुन्या आठवणी पाहून एक डोळ्यात हलकसं पाणी आलं. फक्त विचार बदलला की शरीर बदलतं मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं. 70% पाणी असतं. आता तुम्हाला मी एका शास्त्रज्ञाची गोष्ट सांगणार आहे. मसारो इमोटो. मसारो इमोटोंनी पाण्यावर प्रयोग केला. त्याने 3 ग्लास घेतले. 3 ग्लासामध्ये एकच सेम पाणी घेतलं. एका पाण्यावर लिहिलं लव्ह, दुसऱ्या पाण्यावर लिहिलं हेट आणि तिसऱ्या पाण्यावर लिहिलं इव्हल. त्यांनी काय प्रयोग केला, की त्यांनी पुढील 20 ते 21 दिवसासाठी त्या पाण्यावर जे लिहिलंय, जसं लव्ह लिहिलंय, तर त्या पाण्याला जाऊन प्रेमाच्या गोष्टी, आवडीच्या गोष्टी, प्रेमाबद्दल बोलायचं, किती छान आहे, असं बोलत होता. ज्या ग्लासवर लिहिलं होतं हेट, त्याला नफरत बोलत होता, त्याला ओरडत होता आणि ज्या ग्लासवर इव्हल लिहिलं होतं, त्या ग्लासला खूप शिव्या द्यायचा, खूप भयानक, भयानक बोलायचा. हे त्यांनी 21 दिवस सतत केलं आणि 21 दिवसानंतरनी त्या पाण्याकडे त्यांनी चेक केलं. तर त्यांनी काय पाहिलं, जो पहिला ग्लास होता ज्याच्यावर लव्ह लिहिलं होतं, त्या ग्लासामध्ये एक प्युअर डिझाइन तयार झाली, प्युअर क्रिस्टल डिझाइन तयार झाली. ज्या ग्लासावर हेट लिहिलं होतं, त्यामध्ये अधुरे-अधुरे, तुटके-तुटके डिझाइन क्रिएट झाले होते. आणि ज्या ग्लासावर इव्हल लिहिलं होतं, ज्या ग्लासाला खूप वाईट-वाईट बोललं होतं, त्या ग्लासामध्ये खूप भयानक मॉलिक्युल्स डिझाइन तयार झाल्या होत्या. पाण्याचा कलरही बदलला होता. हे मसारो इमोटोनी बघितलं, तेव्हा प्रयोग केला. तर समजा आपल्या शरीरात 70% पाणी आहे. आपण रोज आपल्याला जर निगेटिव्ह बोलत असेल तर? म्हणून विचार करा, जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर म्हणत असाल, "माझ्याच्याने काही होणार नाही, मी नशीबवान नाही, माझं आयुष्य संपलं." तर तुमचा दिवस कसा जाईल मित्रांनो? आणि जर तुम्ही म्हणाल, "मी आज एक नवीन संधी शोधणार आहे. आज मी एक स्वतःची काळजी घेणार आहे. कालपेक्षा मी आज एक पाऊल पुढे टाकणार आहे." तर तुमची चाल बदलेल, तुमचा आवाज बदलेल, तुमचा चेहरा बदलेल, तुमचे निर्णय बदलतील. सगळं हळू-हळू, थोडं-थोडं बदलायला सुरुवात होईल मित्रांनो. कारण तुम्ही स्वतःला सूचना दिल्या आणि तसंच तुमच्या सूचनाप्रमाणे, जसं त्या ग्लासाच्या पाण्याप्रमाणे बदल घडला, तसं तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये बदल घडायला लागतो. म्हणून मी पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवत नाही मित्रांनो. मी पॉझिटिव्ह माइंड प्रोग्रामिंग शिकवतो. कारण रिपीटेड थॉट्स, इमोशन, हॅबिट आणि ॲक्शन म्हणजेच रिझल्ट. हेच तुमचं आयुष्य घडवतं. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण थिअरी समजून घेतली. आता आपण एक प्रॅक्टिकल अनुभव घेणार आहोत. आता तुम्ही अनुभव घेणार आहात तुमच्या माइंड पॉवरचा. तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. तुम्हाला प्रयोग बघायचा आहे आणि तुम्ही पण करायचा आहे. ओके.
हे तुमचं मन किती शक्तिशाली आहे ह्याचा अनुभव घेण्यासाठी आहे. ओके. पहिलं पाहायचंय, माझ्याकडे बघून घ्या. कसं करायचं ते बघून घ्या. त्यानंतरनी तुम्ही स्वतः ट्राय करा. मी जेव्हा म्हणेन तेव्हा स्वतः ट्राय करायचंय. ओके. पहिलं पाहायचंय कसं करायचं. समजलं मी म्हणेन करा तेव्हा तुम्ही करायचंय. ओके. रेडी? तुम्ही मोबाईल तुमचा समोर ठेवा लांब डिस्टन्सवर. हात मोकळे ठेवायचे तुम्हाला. पहिला पहा. तुमच्या हाताला असं रफ करायचंय. दोन्ही बोटे लॉक. राईट? हाताला एकमेकात लॉक करायचंय. 2 बोटे वर घ्यायचेत. पहिलं पाहून घ्या, करू नका. पहिलं बघून घ्या, समजून घ्या कसं करायचं. लॉक केले हात, बोटे वर केली. आता त्या बोटांना ओपन करायचंय. 3, 2, 1 म्हणल्यानंतर त्या बोटांना ओपन करायचंय. 3, 2 म्हणल्यानंतरनी तुम्हाला त्या बोटांना ओपन करायचंय. आणि ओपन केल्यानंतरनी त्या बोटांच्या मध्ये पाहायचंय तुम्हाला आणि मनातल्या मनात बोलायचंय, की ती बोटे जवळ येतायत, जवळ येतायत, जवळ येतायत, जवळ येतायत. असं मनात रिपीट म्हणा. ओके. चला स्टार्ट करायचं. ओके. सगळ्यांचे हात पुढे घ्या. 2 बोटे वर घ्या. सर्वांचे झाले. आता मी 3, 2, 1 म्हणल्यानंतर दोन्ही बोटे ओपन करायचे आणि त्यामध्ये पाहायचं आणि म्हणायचं बोटे जवळ येतात, जवळ येतात, जवळ येतात, जवळ येतात, जवळ येतात, जवळ येतात. मनातल्या मनात जवळ येतात, जवळ येतात, अजून जवळ, अजून जवळ, अजून जवळ, अजून जवळ, अजून जवळ, अजून जवळ. येतात, 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 चिटकत आल्यात, चिटकत आल्यात, चिटकत आल्यात, अजून जवळ, अजून जवळ, अजून जवळ आणि रिलॅक्स. पहा, हातातच ठेवा आणि पहा. दोन्ही हाताची बोटे जवळ आली. ज्यांची बोटे जवळ आली त्यांच्या हाताला मी स्पर्श केलं होतं का? काही मंत्र बोलला होता का? मग काय झालं? तुमच्या मेंदूने त्या कल्पनेला प्रतिसाद दिला. जेव्हा तुमचं लक्ष एका गोष्टीवर होतं, मनातल्या मनात एक सूचना दिली, की माझी बोटे जवळ येतात, जवळ येतात, जवळ येतात आणि शरीराने त्यानुसार प्रतिक्रिया देऊ लागली. आता विचार करा, तर हे फक्त 30 सेकंडची कल्पना तुम्हाला इतका अनुभव देऊ शकते. तर तुमच्या 30 वर्षाच्या विचारांचा, सवयींचा आयुष्यावर किती परिणाम होऊ शकतो असं वाटतं. मित्रांनो, अजून एक आपण प्रयोग करूया. काय करायचंय? पहिला पाहून घ्यायचं पहिला. दोन्ही हात पुढे घ्यायच्यात असे डोळ्यासमोर हात. दोन्ही हाताकडे बघायचंय. ओके. रेडी आहात? सगळे हात वर घ्या. दोन्ही हाताकडे असे पहा. दोन्ही हातामधला गॅप पहा आणि डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि इमॅजिन करा, कल्पना करा. तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये एक फुगा आहे. एक बलून आहे. त्या फुग्यावरती कोणती डिझाइन आहे का? त्या फुग्याचा रंग पहा. फुग्यावर कोणती डिझाइन आहे, पॅटर्न आहे. चांगलं निरीक्षण करा. आता मी 3, 2, 1 म्हणल्यानंतर त्या फुग्यामध्ये एक छोटासा होल करणार आहे. त्या फुग्याची हवा जाणार आहे आणि जसं-जसं हवा जाणार आहे, फुगा बारीक होईल. बारीक होता होईल जसं, तसं तुमचा हात पण जवळ येतील. फुगा बारीक होईल. ओके. 3, 2, 1 मी फुग्यामध्ये होल करतोय. फुगा अजून बारीक होते, बारीक होते, बारीक होते. हात जवळ येतात, जवळ येते, जवळ. अजून एक मी होल्ड करतोय, अजून वेगाने होते. फुग्यातून हवा चालली, हवा चालली, हवा चालली, हवा चालली, हवा चालली. फुगे जवळ येतात, जवळ येतात, जवळ येतात, जवळ येतात. हात जवळ येतात, हात जवळ येतोय. फुगा पूर्णपणे चपटा होत चाललाय, पूर्ण हवा निघून चालली. दोन्ही हात एकमेकाला चिटकत आहेत, चिटकत आहेत, चिटकत आहेत आणि चिटकलेले आहेत. डोळे उघडा आणि हात तिथंच असू द्या. काय झालं? तिथे फुगा होता का? नाही. फक्त लक्ष दिलं, कल्पनाशक्ती केली, तर तुमच्या शरीराने प्रतिसाद दिला मित्रांनो. समजलं? अजून एक आपण इंटरेस्टिंग आपण प्रयोग करूया. ज्यांनी नाही केलं, फोकस करू शकले नाहीत, आता करू शकता तुम्ही. पूर्ण मनाने, पूर्ण फोकसने करू शकता. काय करायचंय? असे तुमचे हात एकमेकाला लॉक करायचेत. पहा असे. लॉक करायचेत. ओके. असे लॉक करा. असे लॉक करायचे. राइट? दिसते सगळ्यांना? असे लॉक करायचे. असे लॉक करा आणि तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याकडे पहा. उजव्या हाताच्या अंगठ्याकडे पहा. एकटक पाहत राहा. माझ्याकडे पाहू नका. एकटक त्याकडे पहा. एकटक पाहत राहा. आणि इमॅजिन करा, की तुमच्या दोन्ही हाताचे बोटे एकमेकांमध्ये खूप लॉक झालेले आहेत. कडक झालेले आहेत, दगडासारखे झालेले आहेत. इतके लॉक झाले आहेत, की एकमेकांमध्ये अडकून बसलेले आहेत. कल्पना करा, मनात फील आणा, दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये लॉक झालेले आहेत. एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. एवढे लॉक झाले आहेत, जसं की कोणी त्याच्यामध्ये एक स्ट्राँगेस्ट ग्लू म्हणजे फेविकॉल टाकला आहे आणि ते एवढं घट्ट झाले, चिकटलेले आहेत, की ते उघडायचं नाही. जसं की दगडाचा गोळा, जसं की लोखंडाचा गोळा, एवढा कडक झालेला आहे, एवढा लॉक हात झालेला आहे मित्रांनो.
एवढा लॉक झालेला आहे मित्रांनो. एवढा लॉक झालाय की तुम्ही उघडायचा प्रयत्न करणार पण उघडणार नाहीत. आता मी प्रयत्न करा म्हणेन उघडण्याचा, पण उघडणार नाही. ट्राय करा उघडायचा, ट्राय करा उघडायचा, निघत नाहीत, निघत नाही. ट्राय करा. कोण अवघड जातंय, निघत नाही, निघत नाही, निघत नाही. रिलॅक्स, रिलॅक्स. आता पाहिलं, काही जणांचे हात लगेच सुटले असतील. काही जणांच्या थोड्या वेळाने सुटल्या असतील. काहींना खूप प्रयत्न करावे लागले असतील. याचा अर्थ तुमचं माइंड स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे याचा असं नाही. प्रत्येकाचं लक्ष, प्रत्येकाची कल्पनाशक्ती आणि प्रत्येकाचा बॉडीचा रिस्पॉन्स वेगवेगळा असतो. आयुष्यातही असंच असतं मित्रांनो. आता काही लोक विचारतात, हेच का मॅनिफेस्टेशन आहे? मित्रांनो, मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त इच्छा करणं नाही. ते आहे स्पष्ट ध्येय, तुमच्यावर सतत लक्ष, सकारात्मक भावना, विचार, योग्य कृती आणि सातत्य. काही लोक म्हणतात, लॉ ऑफ अट्रॅक्शनवर अनेक लोकांचा विश्वास आहे. माझ्यासाठी त्याचा अर्थ असा आहे, ज्यावर तुम्ही सातत्याने लक्ष देता, त्याकडे तुमचं मन जास्त जागरूक होतं आणि तुम्ही त्या दिशेने तुम्ही जास्त कृती करू लागता. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, लाल रंगाच्या कारवर तुम्ही फोकस केलं होतं. तुम्हाला अचानक सगळ्या लाल रंगाच्या कार दिसायला लागल्या. तसंच जर तुम्ही हे तुमच्या हेल्थवर फोकस केलं, आरोग्यावर लक्ष दिलं, तर तुम्ही एक्सरसाइज करायला सुरू करता. तुम्ही डाएट खायला सुरू करता. तुम्ही डाएट सुधारता आणि तुम्ही योग्य टाईमला झोपता आणि तुमची स्लीप सायकल योग्य होते. तसंच करिअरमध्ये तुम्ही फोकस केलं, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसायला लागतात. अपॉर्च्युनिटी शोधायला लागतात. नेटवर्किंग वाढतं, लर्निंग वाढतं. तुमचा इन्कम वाढायला शक्यता वाढतात. युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करतं की नाही ह्याबद्दल प्रत्येकाची वेगळी श्रद्धा, विश्वास असू शकतो. पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, जेव्हा तुमचं मन बदललं, तुमचं लक्ष बदलतं. तुमचं लक्ष बदललं की तुमची कृती, तुमची ॲक्शन बदलतात. तुमची ॲक्शन बदलली की परिणाम बदलतात आणि त्या परिणामाला बदलले की लोकं म्हणतात, माझं नशीब बदललं. माझ्या मते खरी ट्रान्सफॉर्मेशन तिथून सुरू होते मित्रांनो. मित्रांनो, वेबिनारमध्ये आपण तासभर एक प्रवास केला. आपण माइंड पॉवर समजली, मॅनिफेस्टेशन समजलं, एनर्जी बघितली. तुम्ही आता तुमच्या माइंड पॉवरचा अनुभव प्रॅक्टिकली घेतला आणि तुम्हाला स्वतःमध्ये समजलं की हो, तुम्हाला आयुष्य बदल घडू शकतो. हे तुम्ही आता लाईव्ह पाहिले, तुम्ही स्वतःवर ट्राय करून पाहिलं. तुम्हाला स्वतःमध्ये बदल होऊ शकतं, ह्याचा माइंड पॉवरचा एक्सपिरियन्स घेतला तुम्ही. पण आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मित्रांनो. आजचा फक्त एका वेबिनारमध्ये तुम्हाला एवढं नॉलेज, एवढा अनुभव भेटला. आज मी तुम्हाला फक्त थिअरी शिकवली नाही. तुम्हाला एका नवीन आयुष्याची, नवीन प्रॅक्टिकल माइंड पॉवरची झलक दाखवली. कल्पना करा, हे जर सगळं तुम्ही 21 दिवस स्टेप बाय स्टेप रोज शिकला तर? चॅटमध्ये कोणतं लिहितंय 21 दिवसच का? मित्रा, आपण 21 दिवसावर का भर देतो? कारण आपला मेंदू, आपलं ब्रेन सवयीनुसार काम करतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट रोज एकाच पद्धतीने करतो, तेव्हा मेंदूमध्ये नवीन न्यूरन पाथवेज तयार होतात. समजा आज तुम्ही जिममध्ये जाऊन 100 पुशअप्स मारले, उद्या सकाळी उठल्यावर तुमचं शरीर बनत नाही मित्रांनो. तुम्हाला सातत्याने रोज-रोज नवीन प्रकारचे व्यायाम करावे लागतात. पहिले 4 दिवस तुम्हाला फरक दिसणार नाही. पहिले 8 दिवसांनी तुम्हाला वाटेल तुमच्या बॉडीमध्ये चेंज येतोय. नंतर 10 दिवसानंतर तुम्हाला वाटेल, की हां, माझे शरीर फुगायला लागले, वाढायला लागलेलं आहे. आणि 21 दिवसापर्यंत तुम्हाला 100% तुमच्या शरीरामध्ये बदल दिसतो. मनाचंही असंच आहे मित्रांनो. एक दिवस अफर्मेशन केल्याने आयुष्य बदलत नाही. एक दिवस व्हिज्युअलायझेशन केल्याने यश मिळत नाही. पण 21 दिवस सातत्याने योग्य तंत्राचा, योग्य सिस्टमचा फॉलो केला, तुमचं अवचेतन मन बदलायला सुरुवात करतं. आणि जेव्हा मन बदलतं, तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलते मित्रांनो. मित्रांनो, प्रेरणा, मोटिव्हेशन हे तात्पुरते असते. पण सातत्य, कन्सिस्टन्सी कायमस्वरूपी परिवर्तन घडवतेच. अगदी तसंच जर तुम्ही फक्त 21 दिवस तुमच्यावर स्वतःवर गुंतवणूक केली, तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर, तुमच्या सवयींवर, तर त्याचा रिझल्ट आयुष्यभर तुम्हाला मिळत राहतो मित्रांनो. शेअर मार्केटपेक्षा मोठी गुंतवणूक कोणती असेल, तर ते म्हणजे तुमच्या स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक. कारण ही अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, नातेसंबंधामध्ये, आरोग्यामध्ये, आर्थिक आयुष्यामध्ये रिझल्ट देते. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक 21 दिवसाचा ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम बनवला आहे मित्रांनो. 21 दिवस, 21 नवीन मॉड्यूल, 21 नवीन टेक्निक्स. डे 1 ग्रॅटिट्यूड जर्नल मित्रांनो.
कृतज्ञतेने तुमच्या एका दिवसाची सुरुवात कशी करायची, मनाची सुरुवात कशी करायची, व्हिजन बोर्ड, तुमच्या स्वप्नांना डोळ्यासमोर आणायची कला, 369 मेथड, दररोजच्या लिखाणातून मनाला नवीन दिशा कशी द्यायची, मिरर अफर्मेशन, आरशात पाहून स्वतःकडे आत्मविश्वासाने कसं जगायचं, डे 5 वॉटर बॉटल टेक्निक, वॉटर बॉटल टेक्निकने तुमच्या आयुष्यामध्ये कशी सुधारणा आणू शकता. डे 6 व्हिज्युअलायझेशन, व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुमच्या फ्युचरला आधीच मनामध्ये कसं अनुभवायचं आणि ते कला शिकवणार आहे मित्रांनो. डे 7 फ्युचर सेल्फ लेटर, डे 8 स्क्रिप्टिंग, डे 9 सेल्फ हिप्नोसिस, डे 10 गाइडेड मेडिटेशन, डे 11 ग्रॅटिट्यूड वॉक, डे 12 हार्ट कोहेरेन्स, डे 13 स्टॅट्स मेथड, डे 14 वूप मेथड, डे 15 होपोनोपोनो टेक्निक, डे 16 टू कप मेथड्स, डे 17 रिलीज लेटर, डे 18 फ्युचर डायरी, डे 19 डेली इन्स्पायर्ड एक्शन्स, डे 20 डिटॅचमेंट प्रॅक्टिस, डे 21 कंप्लीट मॅनिफेस्टेशन रूटीन. एवढ्या सगळ्या तंत्रांचा, एवढ्या सगळ्या टेक्निकचा एकत्रित आणून एक बेस्ट डेली रूटीन. मित्रांनो, आता मला माहित आहे तुमच्यापैकी अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न येत असेल. सर, आम्ही YouTubeवर शेकडो व्हिडिओ पाहिले, हजारो मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहिले, अफर्मेशन केले, व्हिज्युअलायझेशन केलं, मेडिटेशन केलं, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं, पण काहीच बदल झाला नाही. मग हा प्रोग्राम वेगळा कसा? मित्रांनो, हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे, जी बहुतेक लोकं कधीच सांगत नाहीत. ते आहे बेसिक आणि ॲडव्हान्स लेव्हलमध्ये फरक. तुम्ही जे टेक्निक्स YouTubeवर पाहता, जे असतात, ते छोट्या-छोट्या मॅनिफेस्टेशनसाठी, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी योग्य ठरतं किंवा त्यातून तुम्हाला लाभही होतो. पण जर तुम्हाला आयुष्यातील मोठं काहीतरी अचीव्ह करायचंय, मोठी स्वप्नांना अचीव्ह करायचंय, मोठं करियर, मोठं सक्सेस अचीव्ह करायचं आहे, तर तुम्हाला त्याला ॲडव्हान्स लेव्हलची गरज पडते मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला सांगतो हा प्रोग्राम वेगळा कसा आहे. बाकी प्रोग्रामपेक्षा हा वेगळा कसा आहे. मित्रांनो, आता कल्पना करा, की तुमच्या घरामध्ये एक पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीमध्ये पहिलेच अशुद्धता आहे, घाण पाणी आहे, गढूळ पाणी आहे, चिखल माती भरलेलं आहे. आणि तुमच्याकडे आता शुद्ध पाणी आहे. तुम्ही शुद्ध पाणी त्या टाकीमध्ये टाकताय. तर पाणीमधलं पाणी शुद्ध राहील का? ती टाकी शुद्ध होईल का? नाही. तर आपल्याला ते शुद्ध करण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो? पहिला त्या टाकीमधली घाण काढावी लागेल. त्या टाकीला स्वच्छ करावं लागेल. त्यातली सगळी माती, धूळ सगळं काढावं लागेल, स्वच्छ करून घ्यावं लागेल. मग नंतरही जेव्हा तुम्ही शुद्ध पाणी टाकताल, त्यात शुद्ध पाणी राहील. राइट? हो. अगदी तसंच आपलं मन म्हणजे, आपलं शरीर म्हणजे तुमचं पाण्याची टाकी आहे. आणि तुमचं शुद्ध पाणी म्हणजे युनिव्हर्सने दिलेलं एनर्जी आहे. आपली युनिव्हर्सने दिलेली एनर्जी आपल्यामध्ये तेव्हाच असेर करेल, जेव्हा आपली पाण्याची टाकी, आपलं शरीर मध्ये जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, इमोशन्स आहेत, आधीच्या भरलेल्या वाईट सवयी, नकारात्मक विचार हे सर्व जेव्हा निघून जातील, काढून टाकेन आपण, तेव्हाच आपण हे नवीन एनर्जी टाकू शकतो. ह्या प्रोग्राममध्ये तेच होतं मित्रांनो. पहिलं आपल्या जुन्या घडलेल्या गोष्टी, नकारात्मक विचार, सगळ्या वाईट सवयीचा जो साठा आहे, तो क्लीन करावा लागतो मित्रांनो. तेव्हाच आपण नवीन साठा टाकू शकतो. समजा तुमच्या मोबाईलची मेमरी फुल भरलेली आहे आणि तुम्हाला नवीन ॲप डाउनलोड करायचं आहे. स्क्रीनवर काय येतं? स्टोरेज फुल. समस्या ॲपमध्ये नाही मित्रांनो. समस्या आहे जागा नसलेल्या किंवा जुन्या निरुपयोगी फाइल्स डिलीट करायला लागतात. तसंच तुम्ही नवीन ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तसंच करावं लागतं. आपल्या मनातही अनेक वर्षाचे जुने विचार, भीती, अपराधीपणा, राग-राग, नकारात्मक विचार, आठवणी आणि मर्यादित विश्वास ठेवत असता. नकारात्मक विचार आहेत, सेल्फ बिलीव्ह आहे तुमच्यामध्ये. ते ओळखून त्याच्यावर काम केल्याशिवाय नवीन प्रोग्रामिंग किंवा नवीन ॲप इन्स्टॉल होत नाही मित्रांनो. आणि ह्या प्रोग्राममध्ये आम्ही तेच करतो. म्हणूनच अनेक लोकं म्हणतात, की मी सगळं करून पाहिलं, पण काहीच झालं नाही. कारण त्यांनी नवीन टेक्निक्स तर शिकल्या, पण जुन्या पॅटर्न्सवर काम नाही केलं. त्यांनी नवीन अफर्मेशन म्हटल्या, पण आतमध्ये अजूनही मी योग्य नाही, माझ्या क्षमता नाही, माझं नशीब खराब आहे, हेच आवाज चालू असतो. 2 विरुद्ध संदेश एकाच वेळी मनाला मिळाले, की परिणाम थांबतात मित्रांनो. मित्रांनो, म्हणूनच आम्ही हा 21 दिवसाचा प्रोग्राम मोटिव्हेशन देण्यासाठी तयार केलेला नाही. हा आहे स्टेप बाय स्टेप ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम. पहिल्या काही दिवसात आपण ग्रॅटिट्यूड, रिलीज मेथड, सेल्फ रिफ्लेक्शन आणि इमोशनल क्लिअरिंगवर काम करतो. त्यानंतर हळू-हळू नवीन बिलीफ्स, नवीन हॅबिट, व्हिज्युअलायझेशन, सेल्फ हिप्नोसिस आणि सक्सेस
प्रोग्रामिंग कशी करायची ह्यांना जोडतो. म्हणजे आधी मन तयार करायचं आणि मग त्यामध्ये नवीन शक्तिशाली विचारांची पेरणी करायची. याच कारणामुळे हा प्रोग्राम फक्त इन्फॉर्मेशन देणार नाही, तर ट्रान्सफॉर्मेशन घडवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. कारण जेव्हा नवीन आत्मविश्वासाला जागा मिळते, जेव्हा भीती कमी होते, तेव्हा संधी दिसायला लागतात. जेव्हा मन तयार होतं, तेव्हा ॲक्शन घडतो आणि जेव्हा सातत्यपूर्व ॲक्शन घडतो, तेव्हा रिझल्ट बदलायला सुरू होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी फक्त नवीन माहिती पुरेशी नसते. अनेक वेळा आधी जुन्या ओझ्यातून स्वतःला मुक्त करावं लागतं. आणि म्हणूनच हा 21 दिवसाचा प्रवास तयार करण्यात आलेला आहे. तुम्हाला कालच्या नकारात्मक विचारांपासून आजच्या सक्षम व्यक्तीकडे घेऊन जाण्यासाठी, कारण मन तयार झालं तर संधीला स्वीकार करता येतो आणि मनस्थिती बदलली तरच परिस्थिती बदलते मित्रांनो. लक्षात ठेवा. मित्रांनो, हा कोणता कोर्स नाही, हा कोणता मास्टर क्लास नाही. हा आहे 21 दिवसाचा स्ट्रक्चर्ड लाईफ ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम. त्यामध्ये 21 दिवस, 21 नवीन सवयी, 21 नवीन विचार, 21 नवीन अनुभव आणि जर तुम्ही फक्त माहिती शोधत असाल, तर YouTubeवर हजारो व्हिडिओ आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला ॲडव्हान्स लेव्हल मॅनिफेस्टेशन रोजच्या प्रॅक्टिसवर स्वतःवर काम करायचं असेल, तर हा प्रोग्राम फक्त तुमच्यासाठी तयार केला झाला. कारण मनस्थिती बदलेल तरच परिस्थिती बदलेल मित्रांनो. कारण या 21 दिवसात आपण काम करणार आहोत तुमच्या हेल्थवर, स्ट्रेसवर, कॉन्फिडन्स, रिलेशनशिप, मनी माइंडसेट, करिअर ग्रोथ आणि हॅबिट्स, इमोशनल हीलिंग, सेल्फ इमेज, सेल्फ डिसिप्लिन. चॅटमध्ये कोणतं लिहितंय, "सर ह्या 21 दिवसात काय चमत्कार घडणार आहे का?" मित्रा, 21 दिवसात चमत्कार घडेल की नाही घडेल हे मी नाही म्हणणार. पण 21 दिवसात तुम्ही अशी व्यक्ती बनायला सुरुवात करता, जी चमत्कार नक्कीच घडवू शकते मित्रांनो. मित्रांनो, जवळ-जवळ ह्या वेबिनारमध्ये 1 तासभर आपण फक्त मोटिव्हेशन ऐकलं नाही. आपण माइंड प्रोग्रामिंग समजून घेतली, सबकॉन्शियस माइंडला समजला, मॅनिफेस्टेशनचा खरा अर्थ समजला, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इच्छा नसून अटेन्शन प्लस ॲक्शन हे समजलं. रिसिव्हर म्हणजे काय? स्किल किती महत्त्वाच्या आहेत? अपॉर्च्युनिटी कशी ओळखायची? जुन्या पॅटर्न्सवर आधी काम करावं लागतं का? हे समजलं तुम्ही. हे सगळं आपण आज अनुभवातून समजून घेतलं. मित्रांनो, समजा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आंब्याच्या झाडाचं फळ खायचं असेल, जर तुम्ही आज आंब्याचं झाडाचं रोपटं लावलं, तर तुम्हाला काही वर्षानंतरनी झाडाला फळ भेटतील, तुम्ही घेचाल. समजा तुम्ही उद्या झाडाचं रोपटं लावलं, तर तुम्हाला अजून 1 दिवस लेट नंतरनी आंब्याच्या झाडाचं फळ भेटतील. समजा तुम्ही एका महिन्यानंतरनी झाड लावलं, तर तुम्हाला 1 महिना लेट नंतरनी तुम्हाला आंब्याच्या झाडाला फळं मिळतील. समजा तुम्ही एका वर्षानंतर लावलं, तुमच्या एका वर्षानंतरनी तुम्हाला आंब्याचं फळ लेट भेटेल. आयुष्यातही असंच असतं मित्रांनो. योग्य वेळ आत्ताच असते. सक्सेस मिळणारी लोकं आपल्यापेक्षा जास्त हुशार असतील असं नाही. त्यांच्याकडे वेळ जास्त असेल असंही नाही. त्यांच्याकडे जास्त नशीब असेल असंही नाही. पण योग्य ते वेळी योग्य डिसिजन घेतात आणि त्या डिसिजनला लावून रोज ॲक्शनमध्ये आणतात. आता माझा एकच प्रश्न आहे मित्रांनो. ह्या वेबिनार नंतरनी तुमच्या आयुष्यात काय बदलणार आहे? फक्त नोट्सच घेणार आहात का तुमचं आयुष्य बदलायचा डिसिजन घेणार आहात? म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला आज काही विकत नाही. मी तुम्हाला एक नवीन रूटीन देतोय, एक नवीन सिस्टम देतोय, एक नवीन माइंडसेट देतोय. 21 दिवसाची अशी जर्नी देतोय, जे तुम्हाला स्वतःवर काम करायला शिकवेल. या प्रोग्राममध्ये तुम्हाला अनेक मॉड्यूल्स भेटतील, अनेक टेक्निक्स भेटतील. 21 मॉड्यूल्स, 21 टेक्निक्स, 21 गाईडेड मेडिटेशन प्रॅक्टिस, सेल्फ हिप्नोसिसचा मेथड, व्हिज्युअलायझेशन मेथड. मित्रांनो, ह्या प्रोग्राममध्ये फक्त व्हिडिओज नाहीत. हा एक स्टेप बाय स्टेप ट्रान्सफॉर्मेशन सिस्टम आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातील रूट प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह कसं करायचं आणि सक्सेस आयुष्याकडे कसं जायचं हे शिकवलंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्या 21 दिवसाच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीची किंमत काय असेल? कमेंटमध्ये, चॅटमध्ये लिहा. तुम्हाला काय वाटतं या 21 दिवसाच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नी प्रोग्रामची किंमत काय असेल? काही लोकं लिहितायत 10,000, 20,000, 21,000, 15, 18, 5,000, 90,000, 1,00,000, 5,000, 11,000, 25,000, 7,500, 50,000. श्रेयस लिहितात
₹1,00,000 कमवायचे असेल तर ₹1,00,000 इन्व्हेस्ट करावे लागतील. मित्रांनो थांबा. जर मी तुम्हाला सांगितलं ह्या कोर्सची किंमत फक्त दिवसाला ₹100 आहे, तर तुमचं काय रिएक्शन असेल? हो मित्रांनो, ह्या कोर्सची किंमत फक्त दिवसाला ₹100 आहे. ₹100 मध्ये काय येतं मित्रांनो आजकाल? एक ओ-टी-टी सबस्क्रिप्शन, चहा, कॉफी, नाश्ता, एक टाईमचा नाश्ता. आजकालच्या जगात काहीच येत नाही मित्रांनो. मित्रांनो, मी सुरुवातीला सांगितलं होतं, मी एक सायकॉलॉजिस्ट आहे, एक थेरपिस्ट आहे. मला ह्या प्रोग्राममधून पैसे कमवायचे नाहीत मित्रांनो. मला ॲज अ सायकॉलॉजिस्ट, ॲज अ काउन्सिलर तुमची मनस्थिती बदलायची आहे मित्रांनो. तुम्हाला मनस्थिती बदलणार आहे, त्या मनस्थितीने तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म होईल. म्हणून मी ह्या प्रोग्रामची किंमत फक्त ₹100 पेक्षा कमी ठेवलेली आहे. ₹100च का मित्रांनो? कारण हा प्रोग्राम मी सगळ्यांसाठी बनवलेला आहे. तो कोणी स्टुडंट असेल, हाउसवाईफ असतील, बिझनेस पर्सन असेल, कोणी मोठं डॉक्टर असेल, इंजिनिअर असेल, कोणीही असेल. प्रत्येकाला मिळण्यासाठी, ह्या प्रोग्रामचा लाभ होण्यासाठी, त्यांची मनस्थिती बदलण्यासाठी, त्यांचं आयुष्य काढण्यासाठी असावा म्हणून फक्त मी ₹100 ठेवलेला आहे. कारण स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट आयुष्यभर रिटर्न देते मित्रांनो. मित्रांनो, आता स्वतःला एक प्रश्न विचारा. अजून किती वेबिनार पाहणार, अजून किती व्हिडिओज पाहणार, अजून किती बुक्स विकत घेणार, अजून किती वेळ? उद्या सुरू करतो असं म्हणणार, तर मागच्या 5-10 वर्षापासून त्याच विचारामध्ये गेलात, पुढचे 5-10 वर्षही असंच असतील. म्हणून तुम्हाला वाटत असेल आता पुरे, आता स्वतःवर काम करायचे, आता माझी वेळ आहे. मित्रांनो, चॅटमध्ये लिहा तुम्ही स्वतःसाठी दररोज ₹100 इन्व्हेस्ट करू शकता का? मित्रांनो, हा प्रोग्राम सगळ्यांसाठी नाहीये. हा प्रोग्राम आहे फक्त त्यांच्यासाठी ज्यांना त्यांचं आयुष्य बदलायचंय. हा प्रोग्राम आहे जे स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी तयार आहे. असे लोक जे ॲक्शन घेतात. कारण ॲक्शन टेकर्स संधीची वाट पाहत नाहीत. ते संधीचं सोनं करतात. यशस्वी लोक आणि बाकी लोकांमध्ये नॉलेजचा फरक नसतो, ॲक्शनचा फरक असतो. म्हणूनच तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही कोण आहात? फक्त थिंकर, विचार करत बसणारे की ॲक्शन टेकर? चॅटमध्ये लिहा जर तुम्ही ॲक्शन टेकर असेल तर. मित्रांनो, ॲक्शन टेकरसाठी एक ऑफर देणार आहे मित्रांनो मी. फक्त त्यांच्यासाठी जे स्वतःसाठी इन्व्हेस्ट करायला रेडी आहेत, की स्वतःची जबाबदारी स्वीकार करतात आणि जे म्हणतात, "इनफ इज इनफ. आता माझं आयुष्य बदलायचंय." त्यांच्यासाठीच मित्रांनो, फक्त मी आता एक ऑफर देणार आहे. मित्रांनो, त्यांच्यासाठीच मी एक चॅलेंज घेऊन आलोय. दॅट इज 11-11. आता मी 11 मिनिटे आणि 11 सेकंदाचा काउंटडाऊन सुरू करतोय. या 11-11च्या स्पेशल विंडोमध्ये तुम्ही एक डिसिजन घ्या. तुम्हाला आयुष्य बदलायचंय की तिथेच राहायचंय? मित्रांनो, हा 11-11चा पॉवरफुल नंबर आहे, ज्याने तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात करू शकता. मित्रांनो, स्क्रीनवर दिलेल्या तुम्हाला पेमेंट डिटेलवर रजिस्टर करून तुम्ही जॉइन होऊ शकता. तुमची सीट कन्फर्म करू शकता आणि तुमच्या आयुष्याला एक पहिली सुरुवात करू शकता. मित्रांनो, जसं 11-11ला एक पॉवरफुल नंबर म्हणतात, एक विश करणारा नंबर म्हणतात. तर आज मित्रांनो विश करू नका. आज डिसिजन घ्या. स्वप्न पाहू नका, एक पहिलं पाऊल टाका. कारण फ्युचर बदलणारी गोष्ट विश करून नाही तर ॲक्शन घेऊन मिळते मित्रांनो. माझ्यावर विश्वास ठेवायचा सांगत नाही मित्रांनो मी. मी तुम्हाला त्या लोकांचे अनुभव दाखवणार आहे, ज्यांनी ह्या 21 दिवसांमध्ये सहभागी होऊन स्वतःवर काम सातत्याने केलं आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले. काहींना स्ट्रेस कमी झाला, त्यांचं आयुष्य सुधारलं. काहींना करिअरमध्ये कॉन्फिडन्स मिळाला, काहींचं रिलेशनशिप सुधारलं, काहींना मनी माइंडसेट आणि डेली हॅबिट्समुळे झालेला परिणाम सांगितला. आता मी तुम्हाला काही लोकांचे रिझल्ट दाखवतो. कारण मी फक्त तेच दाखवतो जे लोकांनी स्वतः अनुभवलं आहे आणि मला सांगितलं आहे. चला पाहूया. स्नेहल पाटील म्हणतात, "सर हा 21 दिवसाचा प्रोग्राम माझ्यासाठी एक लाईफ चेंजिंग ठरला. अनेक वर्षापासून ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस होता. रात्री नीट झोप लागत नव्हती. ग्रॅटिट्यूड आणि मेडिटेशन, सेल्फ हिप्नोसचा रोज प्रयास केल्यानंतरही मन खूप शांत झालं. आता सकाळी पॉझिटिव्ह एनर्जीने दिवस सुरू होतो. माझ्यासाठी हे कोर्स फक्त मॅनिफेस्टेशन नाही, तर सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन आहे." रोहित शिंदे म्हणतात नाशिकवरून, "सर मला नेहमी इंटरव्ह्यूची भीती वाटायची. व्हिजन बोर्ड आणि मिरर अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन केल्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. आता मी मीटिंग्समध्ये आत्मविश्वासाने बोलतो. मला नवीन जॉब मिळाली आणि मला फिअर कमी झाला." पूजा जाधव कोल्हापूर म्हणतात, "आधी मी खूप पटकन रागवायचे, छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करायचे. खूप पुन्हा-पुन्हा टेक्निक्स आणि ग्रॅटिट्यूडने
रिलीज लेटर ह्या टेक्निकमुळे माझा दृष्टिकोन बदलला. आता मी समजून घेते आणि मग बोलते. घराचं वातावरण खूप छान झालं आहे. त्या प्रोग्राममध्ये मी मनी प्रोग्रामिंग समजली. आता मी बजेट बनवतो, सेव्हिंग्ज करतो आणि नवीन स्किल्स शिकायला सुरुवात केली आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे पैशाची भीती कमी झाली. असे माझ्याकडे हजारो मेसेजेस, हजारो स्क्रीनशॉट, हजारो फीडबॅक्स आहेत मित्रांनो. मित्रांनो, 11 मिनिटानंतर हा स्पेशल प्राईस संपेल आणि कोर्स पुन्हा ₹2100 वर जाईल. मित्रांनो, आज प्रश्न ₹1111 चा नाही. प्रश्न आहे अजून किती दिवस त्याच विचारांमध्ये, त्या भीतीमध्ये, त्या सवयीमध्ये, त्या संघर्षात राहणार आहात? की आज आत्ताच, की आज आणि आत्ताच या 11-11च्या क्षणाला एक नवीन निर्णय घेणार आहात? चॅटमध्ये पाहतोय मी ॲक्शन टेकर संधीचं वाट पाहत नाहीत. ते ॲक्शन घेतात, संधीचं सोनं करतात. मी पाहत आहे चॅटमध्ये पेमेंट केलेलं आहे. राहुल राहुल श्रीवास्तव, थँक यू फॉर पेमेंट. निलेश शिर्के, थँक यू फॉर पेमेंट. प्रथमेश जाधव, थँक यू. पंकजा खांदवे, खूप जणांचे पेमेंट आलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेले आहे त्यांना वेलकम, सगळ्यांचं वेलकम आहे या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये. मित्रांनो, एक विश म्हणजे तुमचं एक इच्छा तुमचं भविष्य बदलत नाही. एक निर्णय म्हणजे डिसिजन बदलायची सुरुवात असते आणि त्या निर्णयाला रोजची ॲक्शन जोडली तर आयुष्यात खरा बदल घडतोच. चॅटमध्ये पाहतोय काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे उत्तर देऊया आपण. निशांत म्हणतात मला वेळ नाही हा कोर्स बघायला. निशांत मित्रा, आम्हाला माहीत आहे तुम्हाला वेळ नाहीये, तुम्ही बिझी असाल. हा कोर्स, हा प्रोग्राम असाच बनवलेला आहे, असा डिझाइन केलेला आहे, जे तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघू शकता. हा प्रोग्राम पूर्णपणे रेकॉर्डेड आहे. त्यामुळे तुम्ही सोयीनुसार सकाळी, रात्री कुठेही लाईफ टाईम ॲक्सेस भेटेल तुम्हाला. रोज 30 ते 40 मिनिटं पुरेसे आहेत. सृष्टी म्हणतायत, की मला माहीत नाही हे काम करेल की नाही. सृष्टी, मला गॅरंटी आहे, की तुम्ही ह्या प्रोग्राम नंतरनी, या 21 दिवसानंतरनी तुम्ही माझ्याकडे स्वतः येईल आणि मला सांगचाल, की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडलेला आहे. काहीतरी चांगला बदल घडलेला आहे. आणि जर तुमच्या आयुष्यात तसं घडलं नाही, तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. नो क्वेशन आस्क्ड. तुम्हाला 100% तुमचे मनी बॅक गॅरंटी. फुल रिफंड, एकही क्वेशन केला जाणार नाही. कारण मला या प्रोग्रामवर पूर्ण भरोसा आहे. कारण ह्या प्रोग्राममुळे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडलेला आहे. त्यांचं आयुष्य भेटलेलं आहे. म्हणून मला या प्रोग्रामवर पूर्ण भरोसा आहे. म्हणून ज्यांना फरक पडला नाही, त्यांना काही क्वेशन विचारला जाणार नाही, त्यांना फुल रिफंड भेटला जाईल. तुमचा विश्वास हीच आमची प्रायोरिटी आहे मित्रांनो. रोहित म्हणतायत, मी आधी खूप सेल्फ हेल्प बुक वाचले, मोटिव्हेशन वाचलं, टेक्निक्स फॉलो केले, पण काही काम केलं नाही. रोहित मित्रा, जे तुम्ही टेक्निक्स म्हणता आहे, ते टेक्निक्स कॉन्शियस माइंडवर काम करतात. इथे आपण सबकॉन्शियस माइंडला डायरेक्ट टार्गेट करतो. जसं की आपण बघितलं, माइंड प्रोग्रामिंग, सेल्फ हिप्नोसिस, EFT मेथड असे प्रूव्हन सायंटिफिक मेथड आहेत, जे न्यूरोसायन्स आणि सायकोलॉजी सांगतात की वर्क कर. म्हणतात मला एन्झायटी आहे आणि खूप वर्षापासून हा त्रास आहे. माझ्याकडे पैसे नाहीत. मित्रा, मला तुझे प्रॉब्लेम समजले, पण एक विचार कर, जे तू प्रॉब्लेम सांगितले, त्या सोल्युशनसाठी तू किती रुपये खर्च केला आहे? डॉक्टर्स, मेडिसिन, गोळ्या आणि तरीही काही बदल घडला का? मित्रा, हे कोर्स फक्त जर ₹1111 म्हणजे दिवसाला ₹50 पडतो. तर तू स्वतःसाठी ₹50 इन्व्हेस्ट करून जर तुझ्या आयुष्यात 21 दिवसानंतर बदल घडणार असेल, तर तू इन्व्हेस्ट करायला तयार आहे का मित्रा? जयेश म्हणतायत, हा कोर्स ऑनलाईन आहे, त्यामध्ये फक्त थेअरी असेल का? मित्रा, हे कोर्स 90% प्रॅक्टिकल आहे. जसं तू आता अनुभवलं, प्रॅक्टिकल डेमोज घेतले, स्वतः अनुभव घेतला. असेच यामध्ये प्रत्येक मॉड्यूलमध्ये लाईव्ह एक्सरसाइज आहेत, लाईव्ह टेक्निक्स प्रॅक्टिस करायच्या आहेत, घरी डेली प्रॅक्टिस करायच्या आहेत. असंच हा कोर्स बनवलेला आहे. तू घरी बसून त्याचा प्रॅक्टिकलला अभ्यास करू शकतो. मित्रांनो, तुमचं भविष्य तुमच्या परिस्थितीने नाही, तुमच्या विचाराने ठरतं. आज तुमचे विचार बदलायची वेळ आहे मित्रांनो. माझ्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही चेंज होऊ शकता. तुम्ही डिझर्व्ह करता आणि तुम्ही हे करू शकता. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलंय त्यांचं वेलकम. ज्यांचं पेमेंट करायचं बाकी आहे करून घ्या. मी तुमची वाट पाहतो या 21 दिवसाच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये. चला मित्रांनो, भेटूया या 21 दिवसाच्या जर्नीमध्ये. जय महाराष्ट्र. हो
जो डर था वो ढल चुका है, जो शक था वो मिट चुका है। मेरे दिल ने कह दिया है अब मेरा समय आ चुका है। मैं सब कर सकता हूँ, मैं सब कर सकता हूँ, हाँ मैं सब कर सकता हूँ। मेरी सोच साफ हो चुकी है, मेरी राह खुल चुकी है। मेरे अंदर की आवाज अब मुझसे मिल चुकी है। मेरा विश्वास बढ़ रहा है, मेरा डर घट रहा है। जो मैं दिल से चाहता हूँ वो मुझ तक आ रहा है। मैं तैयार हूँ, मैं हकदार हूँ, मैं अपने हर सपने के लिए अब स्वीकार हूँ। यूनिवर्स मेरे साथ है, मेरे सिर पर उसका हाथ है। जो मेरे लिए बना है वो मेरे पास आ चुका है। मैं यूनिवर्स का बच्चा हूँ, मैं रोशनी का हिस्सा हूँ। मेरी हर धड़कन कहती है मैं जीतने वाला किस्सा हूँ। मैं सब कर सकता हूँ, मैं सब कर सकता हूँ। जो ठान लिया दिल से वो पा सकता हूँ। मैं सब कर सकता हूँ, मैं सब कर सकता हूँ। मेरा विश्वास जाग चुका है, मैं चमक सकता हूँ, कर सकता हूँ, कर सकता हूँ। हाँ मैं सब कर सकता हूँ, पा सकता हूँ, पा सकता हूँ। जो चाहूँ पा सकता हूँ। I got it all, I got it all. मेरे अंदर सब कुछ है। I'm blessed, I'm blessed. यूनिवर्स मेरे संग है। Here we go, here we go, here we go. अब मैं रुकने वाला नहीं। Drop it now, drop it now. मैं झुकने वाला नहीं। मेरी मेहनत बोल रही है, मेरी किस्मत खोल रही है। मेरी दुनिया प्यार से मेरी ओर डोल रही है। मेरे मौके आ चुके हैं, मेरे सपने जाग चुके हैं। जो रास्ते बंद लगते थे वो सारे खुल चुके हैं। मुझे अपनी शक्ति मिल गई है, मुझे अपनी राह मिल गई है। मेरे भीतर जो खोया था वो आवाज मिल गई है। शुक्रिया यूनिवर्स मेरे हौसले के लिए, शुक्रिया यूनिवर्स मेरे रास्ते के लिए, शुक्रिया यूनिवर्स हर